आणि एक मोठी बातमी आता समोर येते आहे। मराठा आंदोलनावरती आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी या क्षणाची। मराठा आंदोलनावरती सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। काय घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मराठा आंदोलनावरती आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काल आपण बघितलं होतं रस्ते रिकामे करण्यास सांगितलेले होते। आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। अजित, आपण बघतो आता आंदोलनावरती सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काल या संदर्भात जी सुनावणी होती या फाउंडेशन त्याच पद्धतीने आणखीन 4 अशा एकूण 5 याचिका होत्या। त्यामध्ये नंतर मध्यस्थी याचिका म्हणून सदावर्ती यांनी केली होती आणि त्यावर जरांगे पाटील यांचे वकील जे आशिष गायकवाड यांनी त्यांची बाजू मांडली होती। या सुनावणीला काल झाल्यानंतर काल मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्या आदेशानंतर त्या आदेशांचं किती पालन झालेलं आहे, जी टीम जरांगे पाटील यांच्याकडे गेली होती त्यांचं काय बोलणं झालं आहे का, जरांगे पाटील उपोषण सोडतायत का किंवा त्यांना कुठे पर्यायी जागा दिली जाते का, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आज सुनावणी आहे। काल जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की संपूर्ण मुंबई परिसर जो आहे आझाद मैदान वगळता या ठिकाणी 5000 आंदोलक आणि त्यांच्या 1100 गाड्या, या फक्त गाड्या सोडून बाकी सगळे आंदोलक जे आहेत त्यांना एक पर्यायी जागा दिली जावी किंवा त्यांना ओव्हल मैदान असेल, त्यानंतर पोर्ट परिसर आहे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, मुंबई महानगरपालिका असेल, मेट्रो सिनेमा जंक्शन असेल, या सर्वातून बाजूला करा जेणेकरून सामान्य जे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मुंबईचं ते पूर्वपदावर येईल आणि नागरिकांना कोणते त्रास होणार नाही, मुंबई ठप्प होणार नाही। त्या पार्श्वभूमीवरती काय सगळं पालन केलं गेलंय याची माहिती आज न्यायालयामध्ये सरकारतर्फे देण्यात येईल। त्यावरती न्यायालयाला किती समाधानी आहे किंवा न्यायालय यावर काय निर्देश देतं किंवा न्यायालय पुढून काय आदेश देतं हे पाहणं आवश्यक ठरेल।